इराण, इस्रायल, अमेरिकेच्या युद्धाचा आज 11वा दिवस आहे आणि हे युद्ध अजून किती दिवस लांबेल हे सांगू शकत नाही. आणि ह्या परिस्थितीमध्ये अनेक देश असे आहेत जे इस्रायलच्या बाजूने आहे, अमेरिकेच्या बाजूने आहे, तर काही देश असे पण आहेत जे इराणलाही समर्थन करत आहेत, जसं की चायना, रशिया वगैरे. त्यामुळे हे युद्ध जर लवकर थांबलं नाही तर जगामध्ये तिसरं महायुद्ध होऊ शकतं. ह्यापूर्वी 90 वर्षांपूर्वी दुसरं महायुद्ध झालं होतं आणि त्याला कारणीभूत काय गोष्टी होत्या ते जर आपण समजून घेतलं तर पहिलं महायुद्ध जे होतं ते 1919ला संपलं आणि त्यानंतर जगामध्ये एक आर्थिक मंदी आली आणि या सगळ्या गोष्टींना कारणीभूत जर्मनी ह्या देशाला ठरवण्यात आलं. 28 जून 1919 रोजी झालेल्या वर्साईच्या तहानी मित्रराष्ट्रीय आणि जर्मनी यांच्यातील पहिलं महायुद्ध अधिकृतपणे संपलं. त्यामुळे जर्मनीवर कठोर दंड लादण्यात आले, ज्यामध्ये पूर्ण प्रादेशिक नुकसान, गंभीर लष्करी निर्बंध आणि मोठ्या प्रमाणात आर्थिक भरपाई यांचा समावेश होता. या कराराने आंतरराष्ट्रीय शांतता राखण्यासाठी राष्ट्रीय संघाची स्थापना देखील केली. तसंच ह्या ट्रिटी ऑफ वर्सायलमध्ये वर्ल्ड वॉर 1 मध्ये जे नुकसान झाले त्यासाठी जर्मनीला कारणीभूत ठरवण्यात आलं. यानुसार एक वॉर गिल्ट क्लॉज टाकण्यात आला, ज्यामध्ये जर्मनीला नुकसान भरपाई देण्यासाठी इंग्लंड आणि फ्रान्सने मागणी केली आणि या मागणीनुसार जर्मनीला $33 बिलियन US भरायला सांगितले नुकसान भरपाई म्हणून. आणि आज जर या $33 बिलियन ची जर व्हॅल्यू पाहिली तर किती होती, तर $270 बिलियन एवढे जास्त पैसे जर्मनी ह्या देशाला फेडायला लावले. एवढा जास्त भूदंड बसल्यामुळे जर्मनी ह्या देशामध्ये त्यावेळेस एक आर्थिक मंदी आली, इन्फ्लेशन रेट वाढलं, आर्थिक अस्थिरता निर्माण झाली आणि जनतेमध्ये एक असंतोषाचं वातावरण निर्माण झालं. असं बोललं जाते की त्यावेळेस जर्मनीमध्ये साधा एक ब्रेडचा पुडा पण $1000 भेटत होता. आणि अशा या वातावरणामध्ये 1923ला जर्मनीमध्ये एक नवीन युवा नेतृत्व उदयाला आलं, ज्याचं नाव होतं ॲडॉल्फ हिटलर. ॲडॉल्फ हिटलर आणि नाझी पार्टीनी याच ट्रिटी ऑफ वर्सायलच्या करारावर टीका केली. जागतिक पातळीवर जर्मनीला कुठेतरी या करारामध्ये अपमानास्पद वागणूक दिली आहे अशी भावना जनतेमध्ये निर्माण केली. आणि या सगळ्या गोष्टींना कारणीभूत कोण आहे, तर जर्मनीमध्ये राहून दुसऱ्या देशांचे समर्थन करणारे ज्यू समाजाचे जे लोक आहेत तीच आहेत आणि त्यांच्यामुळेच आपण पहिलं विश्वयुद्ध हारलं अशी एक भावना हिटलर आणि त्याच्या नाझी पार्टीनी जर्मनीमधील जनतेच्या मनात निर्माण केली. अशा या आर्थिक अस्थिरतेच्या वातावरणामध्ये 1933 मध्ये जर्मनीच्या चान्सलर पदावर हिटलर यांची नियुक्ती झाली. त्यांच्या नाझी पार्टीनी निवडणुका जिंकल्या. सत्तेत आल्यानंतर काही महिन्यातच हिटलरनी राजकीय विरोध संपवण्यासाठी, लोकशाही संस्था उद्ध्वस्त करण्यासाठी आणि एकाधिकारशाहीचं राज्य स्थापन करण्यासाठी अनेक जे कायदे होते त्यांच्यामध्ये फेरबदल केले. मी एक डिक्टेटर आहे अशी स्वतःच त्यांनी घोषणा केली. मी आता हुकुमशाही राजवट चालू करणार आहे जर्मनीमध्ये, ज्यामुळे वेमर प्रजासत्ताचा अंत झाला आणि नाझी हुकुमशाहीची सुरुवात झाली. त्यानंतर 1935 मध्ये हिटलरनी जो ट्रिटी ऑफ वर्सायलचा करार होता, ज्यामध्ये जर्मनीवर लष्करी निर्बंध लावले होते, तो करार मोडला आणि जर्मनीमध्ये आर्मी, नेव्ही, एअरफोर्स तिन्ही बाजूनी जर्मन सैन्य मजबूत करण्यावर भर दिला. जर्मनीचे हे लष्करी हालचाली पाहून फ्रान्सने कुठेतरी धास्ती घेतली. भविष्यात जर्मनी आपल्यावर आक्रमण करू शकतो व तो रोखण्यासाठी फ्रान्सनी 450 किलोमीटरची लांब अशी एक बॉर्डर तयार केली, ज्यामध्ये आधुनिक अशी एक तटबंदी तयार केली, मोठमोठ्या भिंती तयार केल्या, त्यात कॉन्क्रीट बंकर, भूमिगत रेल्वे आणि जड तोफखाना होता. अशी एक भव्य 450 किलोमीटरची बॉर्डर फ्रान्सने तयार केली जर्मनी आणि इटलीच्या सीमेवर. 1938ला हिटलरमध्ये एक आत्मविश्वास आला की आता आपल्या देशाची लष्करी तयारी पूर्ण झाली आहे. त्यामुळे त्यांनी पहिलं लक्ष आपलं ऑस्ट्रिया हा जर्मनीच्या जो बाजूला असणारा देश आहे त्याच्याकडे केलं. ऑस्ट्रिया जिंकण्याची त्यांनी प्लॅनिंग केली आणि ऑस्ट्रिया हा देश एक जर्मन भाषिक देश आहे, त्यामुळे हा देश आपल्याकडे असलाच पाहिजे. परंतु या सगळ्या बोलण्याच्या गोष्टी होत्या. मुख्य उद्दिष्ट इतर राजवटीप्रमाणे हिटलरचा पण एकच होता की ताबा मिळवून इतर देशांच्या साधन संपत्ती, रिसोर्सेस वापरून आपल्या देशाला समृद्ध करणे. 12 मार्च 1938 रोजी जर्मन सैन्याने ऑस्ट्रियामध्ये कूच केलं. लाखोंचं जर्मन सैन्य ऑस्ट्रियाच्या व्हेना शहरामध्ये दाखल झालं. कोणताही मोठा लष्करी प्रतिकार ऑस्ट्रियाकडनं त्यांना करण्यात आला नाही. याशिवाय ऑस्ट्रिया लोकांनी जर्मन सैन्याचं स्वागत केलं, कारण ऑस्ट्रियाचे लोक सुद्धा हिटलरचा जो प्रोपगंडा होता ग्रेटर जर्मनी, जर्मन भाषिक एकत्र झाले पाहिजे, या सगळ्याला कुठेतरी बळी पडले होते. हिटलरच्या तीव्र दबाव आणि धमकीनंतर ऑस्ट्रिया चान्सलर कर्ट शूनिंग यांनी राजीनामा दिला, ज्यामुळे आता ऑस्ट्रिया स्वतंत्र राज्य राहिलं नाही आणि एक जलद नाझीकरण हिटलरशाही तिथेही सुरू झाली, ज्यामध्ये यहुदींचा तत्काल हिंसक छळ समाविष्ट होता. त्यानंतर हिटलरची नजर गेली चेकोस्लोव्हिया ह्या देशावर. चेकोस्लोव्हियाच्या बॉर्डरवर स्वीडनलँडचा एक असा भाग होता, ज्या भागामध्ये 30 लाख लोक हे जर्मन होते.
त्यावेळेस चेकोस्लोव्हिया या देशावर ब्रिटन एम्पायरचं राज्य होतं. ब्रिटनचे त्यावेळेसचे पंतप्रधान नेव्हल चेंबरलेन यांना युद्ध नको होतं. त्यानंतर सप्टेंबर 1938 ला म्युनिच करार साईन होतो, ज्या अनुसार हिटलरला जर्मन लोकसंख्या असणारा सुडेटनलँडचा भाग देण्यात येतो आणि त्या बदल्यात त्याच्याकडनं वचन घेण्यात येतं की चेकोस्लोव्हियाचा इतर जो भाग आहे, इतर जो देश आहे त्याच्यावर तो कधीच आक्रमण करणार नाही. आणि या करारावर हिटलर खुशी सही पण करतो. परंतु 1 वर्षांनी मार्च 1939 ला हिटलर हा करार तोडतो आणि जर्मन सैन्य चेकोस्लोव्हियामध्ये घुसवतो. थोडंसं युद्धही होतं, परंतु जर्मन सैन्याची ताकद खूप जास्त असल्यामुळे 4 दिवसात ते हे युद्ध जिंकतात. त्यानंतर या देशाचं 2 भागात विभागणी होती. एक जर्मनीमध्ये समाविष्ट होतं आणि दुसरा भाग स्लोवेक रिपब्लिक म्हणून एक नवीन देश तिथं निर्माण होतं, ज्या देशात हिटलर स्वतःच नाझी सरकार बनवतो आणि आपल्या मर्जीतील माणसाला तिथला पंतप्रधानही बनवतो. ब्रिटनचे जे पंतप्रधान होते नेव्हिल चेंबरलेन यांच्यावर जगभरातून टीका होती. विन्स्टन चर्चिलचं पण एक वाक्य त्यावेळेस खूप गाजलेलं होतं, यू आर गिव्हन द चॉईस बिटवीन वॉर अँड डिसऑनर, यू चूज डिसऑनर अँड यू विल हॅव वॉर. यानंतर हिटलरची नजर गेली पोलंड ह्या देशावर. पोलंडवर कब्जा मिळवण्यासाठी हिटलरने अत्यंत हुशारीने व राजकीय समजूतदारपणा दाखवत सोव्हिएट युनियन म्हणजे आताची रशियासोबत नॉन ॲग्रेशन पॅक्ट 1939 साली करारबद्ध केला. सोव्हिएट युनियनला पण पोलंडचा हिस्सा पाहिजे होता आणि हिटलरला पण पोलंड जिंकायचं होतं. त्यामुळे हा करार त्यांनी दोघांनी आपापल्या फायद्यासाठी करण्यात आला. सोव्हिएट युनियन आणि हिटलर यांची विचारसरणी वेगवेगळी होती. सोव्हिएट युनियनची जी कम्युनिस्ट विचारधारा होती ती हिटलरला अजिबात आवडत नव्हती, परंतु तरी एक व्यावसायिक फायद्यासाठी त्यांनी सोव्हिएट युनियन सोबत हा करार केला. 1 सप्टेंबर 1939 ला 10 लाख जर्मन सैन्य पोलंडच्या दिशेने वाटचाल करू लागतं. पोलंडच्या उत्तर आणि दक्षिण दोन्ही बाजूनी हल्ले करण्याची व्यूहरचना हिटलरने केली होती. हे पाहून जगभरातील इतर देश चिंतित पडतात की असा जर हिटलर त्याची घोडदौड चालू ठेवत राहिला तर पुढचा नंबर आपला लागू शकतो, अशी भीती UK म्हणजेच युनायटेड किंगडम ब्रिटन यांना आणि फ्रान्सला वाटू लागली. त्यानंतर ब्रिटननी हिटलरला जर्मनीचं सैन्य पोलंडपासून तुम्ही माघेरी घ्या असा एक इशारा दिला, परंतु हिटलरने या इशाऱ्याकडे दुर्लक्षित केलं. त्यामुळे अधिकृतरित्या ब्रिटन जर्मनीवर युद्धाची घोषणा करतात. त्यांच्या पाठोपाठ फ्रान्स, न्यूझीलंड, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, साऊथ आफ्रिका हे पण जर्मनीवर युद्धाची घोषणा करतात. परंतु यांनी घोषणा जरी केली तरी या कालावधीला फोनी वॉर म्हटलं जातं, म्हणजे खोटंचं युद्ध, फक्त बोलण्यापुरतं युद्ध, नावाला फक्त युद्धाची घोषणा केली होती. परंतु पोलंडला या देशांनी कोणतंच लष्करी मदत केली नव्हती, मिलिटरी सपोर्ट दिला नव्हता. त्यात पोलंडचं सैन्य खूपच ओल्ड फॅशन होतं. प्राचीन काळात ज्या प्रकारे घोड्यांवर युद्ध केलं जायचं त्याच प्रकारे ते युद्ध करत होते. दुसरीकडे जर्मनीचं अत्याधुनिक अशी मिलिटरी स्ट्रॅटेजी होती. त्यामुळे पोलंडचं सैन्य जर्मनी समोर टिकू शकलं नाही. याशिवाय ब्रिटन, फ्रान्स पण यांना वाचवायला आले नाहीत. त्यानंतर 8 सप्टेंबर 1939 ला जर्मन सैन्य पोलंडवर ताबा मिळवतात. इथे खास कौतुक करायला लागेल हिटलरच्या मिलिटरी स्ट्रॅटेजीचा, ज्याला ब्लिट्झक्रीगही म्हणतात, ज्यामुळे हिटलरने खूप देशांवर ताबा मिळवला. एक अशी मिलिटरी स्ट्रॅटेजी होती ज्यामध्ये वेग आणि गुप्तपणाचा एक संगम होता. याच फॉर्म्युल्यामुळे खूप वेगवान पद्धतीने रणगाडे व टँकर दुसऱ्या देशात जर्मनी घुसवायची. त्यात हवेतून जर्मन एअरफोर्स यायचं, ज्याला लुफ्टवाफे म्हणायचे. त्यामुळे एकाच वेळेस जर्मनी हवेतून आणि जमिनीतून वेगवान व गुप्तपणे हल्ले करायची, दुसऱ्या देशाला काही समजण्याच्या आतच. हिटलरचं लक्ष असायचं की छोटे युद्ध करायचे आणि कमीत वेळेत ते जिंकत जायचे आणि त्यामध्ये ही ब्लिट्झक्रीग स्ट्रॅटेजी वापरायची. ब्लिट्झ म्हणजे लाइटनिंग स्पीड, विजेच्या वेगाने युद्ध जिंकायचे. ब्लिट्झ स्पीड टिकवण्यासाठी जर्मन सैन्याला ड्रग्ज पण दिले जात होते. पेरिव्हेटिन नावाचा ड्रग्ज दिला जात होता, ज्याला आजच्या काळात क्रिस्टल मिथ म्हटलं जातं. हे ड्रग्ज घेतल्यावर थकवा निघून जातो, रात्री झोपायची पण गरज लागत नव्हती, भूक आणि तहान कमी होती, वेदना पण जाणवत नाहीत आणि आत्मविश्वास पण जास्त येतो अंगात. हे ड्रग्ज देणं खूपच फायदेशीर ठरलं होतं जर्मन सैन्यासाठी, परंतु प्रदीर्घ काळ हे ड्रग्ज शरीरासाठी घातक होतं. दुसऱ्या देशाचं सैन्य रात्री झोपायचं, मात्र जर्मन सैन्य हे दिवस रात्र लढतच राहायचं. त्यामुळे ते कमीत वेळेत जास्तीत जास्त लढाई जिंकत गेले. जर्मनी आणि सोव्हिएट युनियनमध्ये जो नॉन ॲग्रेशन करार झाला होता त्यामध्ये ठरल्याप्रमाणे पोलंडचा अर्धा हिस्सा हा जर्मनीने घेतला आणि अर्धा हिस्सा रशियाने घेतला. सोव्हिएट युनियनने आधीपासूनच पोलंडच्या अर्ध्या हिस्स्यावर दावा टाकला होता, कारण त्यांचं म्हणणं होतं पूर्वी हा भाग आमच्यामध्येच होता. त्यानंतर स्टेलिन जे होते सोव्हिएट युनियनचे, त्यांना भीती होती की हिटलर आता सोव्हिएट युनियनचा जो पूर्वी जो भाग होता फिनलँड
वर आक्रमण करेल. स्टेलिनचा हिटलरवर अजिबात विश्वास नव्हता. त्यात स्टेलिन राहत असणाऱ्या लिननगार्ड शहर हे फिनलँडच्या बॉर्डर पासून फक्त 50 किलोमीटर होतं. जर जर्मनीने फिनलँडवर हल्ला करून ताबा मिळवला तर लवकरच फिनलँडच्या बॉर्डर मार्गे हिटलर हा सोव्हिएट युनियनवर पण हल्ला करू शकतो भविष्यात. त्यामुळे या भीतीने स्टॅलिन स्वतःच फिनलँडवर हल्ला करतो. 2 महिने हे युद्ध चालतं. त्यामध्ये थंडी पडती. त्यामुळे हे युद्ध खूपच लांबतं. परंतु या लढाईत म्हणावं तसं यश सोव्हिएट युनियनला भेटत नाही. त्यानंतर हे युद्ध थांबतं आणि एक मॉस्को करार होतो या 2 देशांमध्ये, ज्यामध्ये फिनलँड हे सोव्हिएट युनियनला त्यांच्या देशाचा 11% हिस्सा देतात, जो बॉर्डरवरला होता तो. आणि हे युद्ध थांबतं. हिटलरचं लक्ष फिनलँडवर कधीच नव्हतं. त्याचं लक्ष होतं नॉर्वे आणि डेन्मार्क या 2 देशांवर. तो 9 एप्रिल 1940 हल्ला करतो. त्याची जी ब्लिट्झ क्रीग मिलिटरी स्ट्रॅटेजी आहे तीच वापरतो आणि खूपच कमी वेळात ह्या दोन्ही देशांना तो जिंकतो सुद्धा आणि ताबाही मिळवतो. कारण हे 2 देश हे खूप बारीक होते आणि ते हिटलरच्या जी जर्मन आर्मी होती त्यासमोर त्यांचा कधीच टिकाव लागणार नव्हता. त्यामुळे ते लगेचच युद्ध हारतात. यानंतर 10 मे 1940 ब्रिटनचे पंतप्रधान नॉवेल चेंबरलेन हे आपल्या पदावरून राजीनामा देतात. ते आपलं अपयश स्वीकारतात. त्यांच्या ताब्यात असणारे अनेक देशांवर नाझी जर्मनीने आक्रमण केलं व ते देश ताब्यात घेतल्यामुळे त्याला राजीनामा द्यायलाच लागतो. त्यानंतर ब्रिटनचे पंतप्रधान होतात विन्सेंट चर्चिल. अनपेक्षितपणे हिटलर त्याच दिवशी म्हणजे 10 मे 1940 फ्रान्स, बेल्जियम, नेदरलँड आणि लुक्समबर्ग या सर्व देशांवर एकाच वेळी हल्ला करतो. 4ही बाजूंनी युद्धाची तो घोषणाच करतो. दिस इज ऑल आउट वॉर अशी तो चेतावणीही सगळ्यांना देतो. सगळ्या देशांना आता दिसायला लागतं की हिटलरची महत्वाकांक्षा ही कधीही न संपणारी आहे आणि तो आता कधीच थांबणार नाही. जसं मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं की फ्रान्सने 450 किलोमीटरची मॅग्नॉट लाईन बॉर्डर बनवली होती आधीच हिटलर हल्ला करेल या भीतीने. त्यामुळे आता फ्रान्स आर्मी या उंच भिंत असणाऱ्या बॉर्डरवर जाऊन उभी राहिली हिटलरच्या जर्मन आर्मीचे हल्ले परतून लावण्यासाठी. दुसरीकडे बेल्जियम आणि लुक्समबर्गच्या बॉर्डरवर अलाइड फोर्स म्हणजेच ब्रिटन, बेल्जियम, फ्रान्स, लुक्समबर्ग यांची आर्मी एकत्रितपणे उभी राहिली. हिटलर आपल्या नेहमीची जी ब्लिट्झ क्रीग मिलिटरी स्ट्रॅटेजी आहे त्याचा वापर करतो. 1000 पेक्षा जास्त फायटर बॉम्बर प्लेन्स हवेतून हल्ले सुरू करतात आणि युद्धभूमीवर हिटलरकडे 30 लाख जर्मन सैन्य होतं. या सैन्याचं तो 3 गटात विभागणी करतो, A, B आणि C. या लढाईला बॅटल ऑफ फ्रान्स असं म्हटलं जातं. या 3 गटांपैकी बी गट जो होता त्याचं काम होतं नेदरलँडवर हल्ला करून बेल्जियम मध्ये जाऊन अलाइड फोर्स सोबत लढायचं. तर सी गटाचं काम होतं फ्रान्सच्या मॅग्नट लाईन बॉर्डरवर जाऊन युद्ध करणे. तुम्ही आता विचार करत असाल की मग ए गट काय करणार, तर ए गट हा हिटलरचा एक मास्टर प्लॅन होता. तर मित्रांनो, ग्रुप सी जो फ्रान्सच्या मॅग्नॉट लाईन बॉर्डरवर लढत होता, हा हल्ला फक्त लक्ष विचलित करण्यासाठी हिटलरने रचला होता. असं करून फ्रान्स आर्मीची सगळी शक्ती ही मॅग्नॉट लाईन बॉर्डरवरच लागणार होती. असं करून हिटलरच्या आर्मीचा जो ए गट होता तो फ्रान्सच्या ॲडेरन्स फॉरेस्ट म्हणजे एक घनदाट जंगलातून घुसून हल्ला करणार होता, ज्याची कल्पना फ्रान्स आर्मीने कधीच केली नव्हती. 40,000 जर्मन मिलिटरी रणगाडे टँकर घेऊन ह्या घनदाट जंगल तुडवत फ्रान्समध्ये घुसतात आणि सिडान ह्या शहरावर ताबा मिळवतात. त्यानंतर हिटलरचं जे अ गटाचं सैन्य आहे ते उत्तरेच्या दिशेला जातं फ्रान्समध्ये, जिकडे हिटलरची दुसरी जी तुकडी असती ब गट त्यांच्यासोबत बेल्जियम आणि ब्रिटन आर्मी लढत असती. आणि एवढं मोठं सैन्य पाठीमागून आल्याचं पाहून बेल्जियम आर्मी आणि ब्रिटिश आर्मी हे खूप अचंबित होतात, खूप भयभीत होतात. तिन्ही बाजूंनी ब्रिटन आणि बेल्जियम आर्मीला जर्मन आर्मी हे घेराव घालती आणि त्यानंतर या ब्रिटन बेल्जियम आर्मीला पळून जायला फक्त एकच मार्ग राहतो, तो म्हणजे समुद्री मार्ग डन्कन पोर्टवरून, आणि त्याच दिशेने ते पळून जाण्यासाठी जातात. त्यानंतर डंकर पोर्टवर वर्ल्ड वॉर II मधील खूप मोठ्या अशा ऐतिहासिक घटना घडल्या, ज्यामध्ये 4 लाख अलाइड फोर्सेस डंकर पोर्टवर फसली होती. अलाइड फोर्सेस म्हणजे जे देश जर्मनीच्या विरोधात होते, ब्रिटन आणि बेल्जियम यांच्या युतीला अलाइड फोर्स म्हणतात, आणि जे देश जर्मनी बरोबर होते जसे की जर्मनी आणि इटली त्यांना ॲक्सिस पॉवर म्हणतात. या अलाइड फोर्सेसला वाचवणं खूप गरजेचं होतं, कारण खूप वेगवानपणे हिटलरची जर्मन आर्मी त्यांच्या दिशेने धावत होती. त्यामुळे जर वेळेत या अलाइड फोर्सेसला वाचवलं नसतं तर 4 लाख सैन्य त्यांचं मृत्युमुखी पडलं असतं. हा खूप मोठा धक्का बसला असता ब्रिटन आणि बेल्जियमला, व ते कायमस्वरूपी आपला देशही गमावून बसले असते. ब्रिटनचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल प्लॅन करतात हे सैन्याला डंकन पोर्टवरून बाहेर काढण्यासाठी. 26 मे 1940 ऑपरेशन डायनामो ते सुरू करतात. लष्करी इतिहासातील आजपर्यंत सगळ्यात मोठं बचाव कार्य
रणभूमीवर जर्मन आर्मी जवळपास अलाइड फोर्सेसकडे पोहोचलीच होती व त्यांच्यावर फायरिंगही करत होती, तर आकाशातून जर्मन एअरफोर्सही हल्ले करत होते. क्रिस्टोफर नॉवेलचा एक ऐतिहासिक पिक्चर आहे डंकर, ज्यामध्ये या ठिकाणी झालेल्या घटना दाखवलेल्या आहेत. ब्रिटनची रॉयल एअरफोर्स आकाशातून येते जर्मन एअरफोर्सचे हल्ले कमी करण्यासाठी, तर दुसरीकडे डंकन पोर्टवर जे तेथील व्यापारी होते तेही मदत करतात अलाइड फोर्सेसच्या आर्मीला तिथून वाचवण्यासाठी. याशिवाय अलाइड फोर्सेसचे सैन्यही जर्मन आर्मीवर हल्ले करत असतात, एकमेकांना सगळेजण वाचवण्यासाठी धडपडत असतात. शेवटी 4 जून 1940ला 3.5 लाख अलाइड फोर्सेसचं सैन्य वाचवण्यात ब्रिटन यशस्वी होतं, परंतु या प्रयत्नात त्यांचे सगळं जे शस्त्रसाठा होता, लष्करी जे हत्यार वगैरे होते, हे सगळं संपून जातं. त्यानंतर काही दिवसांनी 22 जून 1940ला फ्रान्स हिटलरच्या जर्मन आर्मीसमोर शरण जातात, सरेंडर होतात. त्यांना दुसरा पर्याय राहत नाही, कारण फ्रान्सला दक्षिण बाजून जर्मनीचा जो एक सहकारी मित्र होता इटली, तो पण हल्ला करतो आणि फ्रान्सच्याही बाजूनी घेरले जातात. जर्मनीप्रमाणे इटलीमध्येही मुसोलिनी नावाचा एक हुकुमशाही राजवट चालू होतं, ज्याने जर्मनीच्या हिटलरसोबत एक शांतता करार ही केला होता, ज्यामध्ये दोघंही एकमेकांवर कधी हल्ला करणार नाही आणि एकमेकांची मदत करणार असा हा करार होता. जुलै 1940ला परिस्थिती अशी आहे की युरोपमधील जवळपास सगळ्याच देशांवर हिटलरनी कब्जा मिळवला होता. ऑस्ट्रिया, पोलंड, डेन्मार्क, नॉर्वे, बेल्जियम, लुक्समबर्ग, नेदरलँड्स आणि फ्रान्स सगळ्यांवर हिटलरच्या नाझी सरकारचं राज्य होतं. आता युरोपमध्ये 3च मोठे देश राहिलेत, हिटलरची जर्मनी, ब्रिटन आणि सोव्हिएट युनियन. यापैकी जर्मनी आणि सोव्हिएट युनियनमध्ये पीस ॲग्रीमेंट झाली आहे, शांतता करार झाला आहे, त्यामुळे त्यांच्याकडून हिटलरला घाबरण्याची गरज नव्हती. सोव्हिएट कधीच जर्मनीवर आक्रमण करणार नाहीत. आता ब्रिटन एकमात्र देश होता युरोपमध्ये जो जर्मनी विरुद्ध उभा होता. तुम्ही विचार करत असाल की अमेरिका कुठे गेली, अमेरिकेचं काय झालं, तर अमेरिकेने यापूर्वीच भूमिका स्पष्ट केली होती की आता युरोप आणि एशियामध्ये काही हो तिकडं, आम्ही त्यामध्ये पडणार नाही, तुम्ही तुमचं बघून घ्या. याचं कारण हेच होतं की पहिल्या विश्वयुद्धात अमेरिकेला खूप मोठा असा आर्थिक फटका बसला होता, त्यामुळे यावेळेस ते विश्वयुद्धापासून लांबच राहिले होते. त्यामुळे आता या क्षणाला जर हे विश्वयुद्ध दुसरं थांबलं तर हिटलर हे युद्ध जिंकलेलं आहे. हिटलरचं सर्वाधिक वर्चस्व आहे सध्या युरोपमध्ये. परंतु तरीही परिस्थिती कशी बदलती, युटर्न होतं दुसऱ्या विश्वयुद्धात आणि ब्रिटन जर्मनीला पराभवाची धूळ कशी चारती हे आपण पाहूया आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये पुढच्या भागात. We shall fight on the beaches. We shall fight on the landing grounds. We shall fight in the fields and in the streets. We shall fight in the hills. We shall never surrender!